नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, योगीराज बागुळ यांचं प्रिय रामू हे पुस्तक आपण वाचत आहोत. मागील भागामध्ये आपण नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह पाहिला होता. आता पुढे. साहेबांना पाळीव प्राणी आणि पक्षी बाळगण्याचा वडिलोपार्जित आवड आणि वारसा होता. सुभेदार एका पितळी पिंजऱ्यात पोपट ठेवत असत. साहेबांना पक्ष्यांऐवजी प्राणी पाळणे जास्त आवडे. एवढाच काय तो फरक. त्यांनी पांढऱ्या रंगाचं गावठी कुत्र्याचं एक पिल्लू जवळ बाळगलं. या पिल्लाचे फक्त कानच काळे होते, बाकी संपूर्ण रंग पांढरा. साहेबांनी या पिल्लाचं नाव टॉबी ठेवलं. थोड्याच दिवसात त्याला साहेबांचा लळा लागला. टॉबीला साहेबांची भाषा समजू लागली आणि साहेबांना टॉबीची सांकेतिक भाषा कळू लागली. अल्पावधीतच टॉबी साहेबांचा कुटुंब सदस्य झाला. साहेब कॉलेजमधून किंवा दौऱ्याहून घरी आले आणि टॉबी दिसला नाही तर ते बैचेन होत. ते दौऱ्यावर असले की टॉबी त्यांची आतुरतेने वाट पाही. ते कार्यालयात आले की त्यांच्या पायात घुटमळे, शेपटी हलवी, त्यांच्याकडे पाहत कान वर खाली करी. पंजाने हलकेच साहेबांच्या पायांवर मारली. लढीवाळपणे क्याँ क्याँ असा आवाज काढी. साहेब कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांबरोबर बोलण्यात गर्क असत आणि टॉबी त्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करी. जणू काही साहेबांशी त्याला काही बोलायचंय. भोवतालच्या गर्दीची त्याला पर्वा नसे. साहेब फक्त माझे आहेत, बस, आणखी कोणाचेही नाहीत असं त्याला वाटे. टॉबीचं वास्तव्य शक्यतो साहेबांच्या कार्यालयातच असे. त्यांच्या पाश्चात जणू कार्यालयाची जबाबदारी टॉबीवरच सोपवलेली. अनोळखी माणसाला तो कार्यालयाची पायरी देखील ओलांडू देत नसे. त्यांची कॉलेजातून येण्याची वेळ झाली की तो कार्यालयापासून जराशा अंतरावर पुढे जाऊन साहेबांची वाट पाहत बसे. ते रात्रीच्या जेवणासाठी कार्यालयातून घरी निघाले की टॉबी पुढे आणि साहेब मागे. साहेब रस्त्यात कोणाशी बोलू लागले की टॉबी त्यांच्याजवळ कुलटेकणी बसे. साहेब घरी गेल्यानंतर पहिली टॉबीची जेवणाची व्यवस्था पाहत आणि त्यानंतर प्रार्थनेला सुरुवात होईल. प्रार्थनेनंतर जेवण. जेवणानंतर साहेब कार्यालयाकडे निघाले की टॉबी इकडे तिकडे कुणा मुलांबरोबर खेळत जरी असला तरी साहेबांनी कम ऑन टॉबी, लेट्स गो म्हणताच तो पटकन साहेबांबरोबर चाळीच्या पायऱ्या उतरू लागे. सोलापूर जवळील शेटफळबावी येथून साहेबांनी हरणाचे पाडस पाळण्यासाठी मुंबईत आणले होते. परंतु मुंबईतील कोलाहलमय वातावरण आणि दमट हवामान न मानवल्यामुळे ते 15 दिवसातच मरण पावले. साहेबांची पाडस पाळण्याची इच्छा अपूर्णच राहिली. 1930 सालच्या जून महिन्यात बळवंतरावांनी साहेबांना धारवाडहून दुसरे गोंडस पाडस आणून दिले. थोड्याच दिवसात टॉबीची आणि पाडसाची चांगलीच मैत्री झाली. साहेब फावड्या वेळात लुंगी आणि सैल पांढरा हाफ शर्ट घालून दामोदर हॉलसारख्या समोरील हिरवळीवर बसत. लहान मुलं वडिलांच्या अंगाखांद्यावर जशी खेळतात तसे टॉबी आणि पाडसं साहेबांच्या अंगाखांद्यावर उड्या मारीत आणि त्यांच्याबरोबर खेळत. टॉबी साहेबांच्या मांडीवर बसे. पाडस त्यांच्या खांद्यावर पाय ठेवी. त्यांच्या अंगाला आणि तोंडाला देखील चाटी. मधूनच लहर आली की दोघे जण साहेबांबरोबर आपसात मस्ती करीत, धावत, उड्या मारीत, साहेबांचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत. अरे मस्ती करू नका रे, साहेब त्या प्राण्यांना म्हणत. साहेबांच्या बोलण्याने त्यांना आणखीन जोर चढे. पूर्वीच्या काळी साधू संत जसे प्राण्यांच्या सहवासात सर्वस्व विसरून रममाण होत तसेच साहेबांचे होई. एरवी भयंकर तापट, रागीट, कठोर, करारी नि शीघ्रकोपी वाटणारे साहेब त्या दोन जीवांबरोबर रमून जात. त्यांचा खेळ आणि मस्ती पाहण्यात मग्न होत. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री दामोदर हॉलच्या समोरील हिरवळीवर मोकळ्या हवेत साहेब झोपत असत. एक चटई, त्यावर कांबळ, उशी आणि पांघरायला एक कांबळ इतका त्यांचा बिछाणा असे. रात्रीच्या वेळी पाडसाला कार्यालयात बांधलं
जात असे. साहेबांच्या पायाशी टॉबीची रात्रपाळीची ड्युटी सुरू होई. एखाद्या भरवशाच्या आणि एकनिष्ठ शिपायाप्रमाणे तो साहेबांची राखण करी. कुणाच्या पावलांचा किंवा पालापाचोळ्याचा जरासा आवाज देखील आला तरी तो सावध होऊन भुंकत असे. टॉबीच्या भरवशावर साहेब बिनघोर झोपत. काही दिवसांनी वेगवेगळ्या दुर्घटनेत टॉबी आणि हरणाचे पाडस अपघाताचे बळी ठरले. स्वतःचं अपत्य निवर्तल्यानंतर एखाद्या पित्याला जेवढं दुःख होतं तेवढं दुःख साहेबांना हे जीवाभावाचे 2 सवंगडी गेल्यानंतर झाले. साहेब त्यांना मृत पाहून अक्षरशः ढसाढसा रडले. मित्रमैत्रिणींना बोलावून त्यांचे अंतिम संस्कार केले. डॉक्टर साहेब मुंबई, कोकण आणि वराड प्रांतात अस्पृश्यांवर दाखल केलेल्या अनेक खटल्यांमध्ये, अभ्यासामध्ये आणि सामाजिक चळवळीसाठी सहकाऱ्यांबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर बैठका आणि चर्चा करण्यामध्ये व्यस्त होत. सवर्ण वकिलांना हाताशी धरून खटले लढत होते. आता त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली होती. मुंबई म्युनिसिपालिटी दादर पूर्व परिसरातील मोकळी जागा प्लॉट पाडून विकू लागली. साहेबांना या परिसरातील 2 प्लॉट आवडले. यासाठी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ अभ्यासू नेते आणि त्यांचे मित्र न.व्ही. गाडगीळ यांनी खूप सहकार्य केले. अस्पृश्य समाजातील या माणसाला हिंदू कॉलनीत प्लॉट मिळू नये म्हणून धर्मांध ब्राह्मणांनी बराच खटाटोप केला. जवळचे काही पैसे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेकडून कर्ज घेऊन डॉक्टर साहेबांनी दादर पूर्व परिसरात प्लॉट क्रमांक 99 आणि प्लॉट क्रमांक 129 असे 555 चौरस यार्डचे 2 प्लॉट विकत घेतले. 1930 सालातील सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सवर्ण मित्र आणि संस्कृत पंडित पाले शास्त्री यांच्या हस्ते डॉक्टर साहेब आणि आईसाहेब यांनी हिंदू कॉलनीतल्या 5व्या गल्लीतील 129 क्रमांकाच्या प्लॉटचे विधिवत भूमिपूजन केले. दोघांनी प्लॉटच्या 4 कोपऱ्यांवर 4 तांब्याच्या भांड्यात तत्कालीन चलनी नाणी आणि आईसाहेब व डॉक्टर साहेबांच्या स्वाक्षऱ्यांच्या चिठ्ठ्या ठेवून ती जमिनीत खोल गाडली. हा सारा विधी करायचे साहेबांच्या मनात नव्हते, परंतु पत्नीच्या आग्रहाखातर आणि तिच्या समाधानासाठी त्यांना तो करावा लागला. या भूमिपूजनासाठी BIT चाळीतील बरीच मंडळी आणि साहेबांचे जवळचे सहकारी आवर्जून हजर होते. चाळीतील 5 सवाशिणी भूमिपूजनाच्या विधीत भाग घेतला. अशातच साहेबांना 9 सप्टेंबर 1930 रोजी ब्रिटिश सरकारचे लंडनहून पत्र आले. लंडनमध्ये भरणाऱ्या गोलमेज परिषदेच्या पहिल्या सत्रासाठी भारतीय अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून समाजाची बाजू मांडण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर पासून सुरू होणार होती. साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला. साहेबांच्या चळवळीची आणि कार्याची ब्रिटिश सरकारला दखल घ्यावी लागली. तिथल्या वास्तव्याचा आणि जाण्या येण्याचा खर्च ब्रिटिश सरकार करणार होते. त्यांच्याबरोबर दक्षिण भारतातून मद्रासचे राव बहादर N. श्रीनिवासन यांचीही अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. या परिषदेवर काँग्रेस आणि गांधीजींनी बहिष्कार टाकला होता. साहेबांनी गोलमेज परिषदेसाठी जाण्यापूर्वी हिंदू कॉलनीतील 129 प्लॉटवर भव्य दुमजली बंगल्याचे बांधकाम सुरू केले. त्यांची परिषदेसाठी निवड झाल्याचे कळताच त्यांना निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून जवळचे काही विश्वासू सहकारी मुंबईत आले होते. त्यामध्ये निपाणीचे बळवंत वराळेही होते. लंडनच्या प्रवासाला निघण्यापूर्वी सहकाऱ्यांनी साहेबांचा सत्कार करण्याचे ठरवले. त्याकरिता सत्कार समिती गठीत करण्यात आली. सीना शिवतनकर, शांताराम अनाजी श्याम, भार केंद्रेकर, देवराव नाईक इत्यादी मान्यवरांना समितीवर घेण्यात आले. या सत्कार प्रसंगी त्यांना देणगी म्हणून काही रक्कम देण्यासाठी वर्गणी जमा करण्याची सुरुवात झाली. अल्पावधीतच 5,000 रुपये जमा झाले. त्यातून साहेबांचा सत्कार सोहळ्यासाठी 560 रुपये खर्च करावे लागले. शिल्लकीत राहिले 4,440 रुपये
ही रक्कम डॉक्टर बाबासाहेबांना समाजकार्यासाठी अर्पण करण्याचे निश्चित करण्यात आले. या सोहळ्यासाठी मक्याच्या आईनं 5 रुपये आणि यशाच्या आईनंही 5 रुपये देणगी दिली. साहेबांच्या सत्काराची तारीख 2 ऑक्टोबर 1930 दसऱ्याच्या दिवशी ठरली. समितीने साहेबांचे भाषण, अर्पण करण्यात येणाऱ्या मानपत्राचा मजकूर, देणगीदारांची नावे असा एक अहवाल छापला. या 32 पानांच्या अहवालाच्या 13व्या पानावरील यादीमध्ये आईसाहेब आणि लक्ष्मीबाईंनी दिलेल्या रकमांची नावनिशी नोंद आहे. डॉक्टर साहेबांचा सत्कार त्यांचे मुंबई प्रांत विधिमंडळातील सदस्य मित्र डॉक्टर पुरुषोत्तम गोवर्धनदास सोळंकी यांच्या हस्ते करण्याचे ठरले. दसऱ्याच्या दिवशी 3ऱ्या प्रहरी 4 वाजता सत्कार सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याला आईसाहेबही जाऊबाईसह हजर होत्या. दोघींनाही पहिल्याच रांगेत आसन देण्यात आली होती. दामोदर हॉलमध्ये सोहळा सुरू झाला. साहेबांचा सत्कार करून त्यांना 4,440 रुपयांची थैली देण्यात आली. मानपत्राचे वाचन करण्यात आले. इतर मान्यवरांची छोटेखानी भाषणे झाल्यानंतर शेवटी सत्काराला उत्तर देण्यासाठी साहेब उभे राहिले. समोर त्यांची रामू बसलेली. साहेबांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या खऱ्या 2च व्यक्ती, पहिले रामजी आणि दुसरी रामू. काही क्षण साहेबांना काहीच बोलवेना. आता ते लंडनमधील गोलमेज परिषदेतील देशातील संपूर्ण अस्पृश्य समाजाचे नेतृत्व करणार होते. समाजाच्या भवितव्यासाठी लढणार होते, भांडणार होते. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारास वाचा फोडणार होते. आपल्या समाजाचे दुःख जगाच्या वेशीवर टांगणार होते. अमेरिकेच्या कोलंबिया आणि इंग्लंडच्या लंडन विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेत असताना रामूने घेतलेले अपार कष्ट, गरिबीशी भयंकर निकराची दिलेली झुंज, हलाखीने काढलेले दिवस त्यांना आठवले. डॉक्टर साहेबांना आठवली बंदरावर त्यांना घेण्यासाठी शेला नेसून आलेली रामू. त्यांना आठवली संसाराचा गाडा ओढण्यासाठी रस्त्यावर खडी फोडणारी रामू. वरळी गावात लक्ष्मीबाईंबरोबर मजुरीनं शेण्या थापणारी रामू. आणि त्यांना आठवली घरातल्या गरिबीमुळे गरवारपणातही कधी अर्धपोटी तर कधी फक्त पाण्याचा आधार घेऊन झोपणारी त्यांची रामू. साहेबांचं हृदय भरून आलं. डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. टेबलावरच्या ग्लासामधल्या पाण्याचे 2 घोट घेतले. आवंडा गिळला आणि साहेब बोलू लागले. अध्यक्ष महाराज आणि बंधू भगिनींनो, आजच्या प्रसंगी मी आपणाला काय सांगावे हे सुचत नाही. कारण आता आपणा सर्वांची आणि माझ्या किमान 5-6 महिने भेट होणार नाही या विचाराने माझे हृदय भरून आले आहे. सुरुवातीची 2 वाक्य साहेब आपणालाच उद्देशून बोलले असेल, आईसाहेबांना असं वाटलं. आईसाहेबांची अवस्था ही साहेबांपेक्षा वेगळी नव्हती. त्यांनी डोळ्यातली टिपं पटकन पदराला टिपली. साहेबांच्या भाषणाचा एक एक शब्द त्या काळजीपूर्वक ऐकू लागल्या. साहेबांचं भाषण संपल्यानंतर सत्कार सोहळ्याची सांगता झाली. ब्रिटिश सरकारच्या गोलमेज परिषदेवर काँग्रेस आणि गांधीजींनी ऑफिशियल बहिष्कार टाकला होता. परंतु हिंदू महासभा आणि इतर मंचावरून काम करणाऱ्या त्यांच्या नेत्यांना परिषदेत जाण्यास सांगितले. लंडनला जाण्यापूर्वी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या जवळच्या सहकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी साहेबांनी मुंबईला बोलावून घेतलं होतं. भाऊराव गायकवाड, सावळेराम दाणी, अमृतराव रणखांबे नाशिकहून कार्यकर्त्यांसह आले होते, तर दत्तोबा पवार आणि बळवंतराव वराळे कोल्हापूरहून आले होते. इतरही जवळचे सहकारी मुंबई बाहेर आले होते. एव्हाना साहेबांचे आणि बळवंतरावांचे खूपच जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. बळवंतरावांनी मुंबईला येण्यापूर्वी पत्नी राधाबाईला धारवाडहून तिच्या माहेरी निपाणीला नेऊन सोडलं. राधाबाईंच्या वडिलांचे नाव कृष्णाजी मुरारजी कांबळे, तर आईचे नाव होते गिरिजाबाई. त्यांची राधा ही एकुलती एक मुलगी.
कृष्णा कांबळे निपाणीत खानावळ चालवत असत. डॉक्टर साहेबांनी परवानगी दिली तर मी आईसाहेबांना धारवाडला हवापालटासाठी घेऊन जाणार आहे. मुंबईकडे निघताना बळवंतरावांनी पत्नीला पूर्वकल्पना दिली होती. दुसऱ्या दिवशी बळवंतराव वराळे साहेबांना म्हणाले, साहेब, अनायास मुलांच्या शाळेला सुट्ट्या आहेत. आईसाहेबांची प्रकृती खूपच खराब झाली आहे. निपाणी धारवाडची हवा सकस, शुद्ध आणि आल्हाददायक आहे. आईसाहेबांसह आपल्या सर्व कुटुंबियांना महिनाभरासाठी धारवाडला घेऊन जावं असं माझ्या मनात आहे. आपली परवानगी हवी आहे. अरे वराळे, मी नाही येणार रे, साहेब बळवंतरावांना म्हणाले. नाही आल्या तर नाही नेणार, परंतु त्यांनी होकार दिला तरच घेऊन जाऊ. बळवंतराव साहेबांकडे लकडा लावीत म्हणाले. साहेब जरा वेळ थांबले, विचार केला. ती जर येत असेल तर माझी काहीच हरकत नाही, साहेब म्हणाले. आणि बळवंतरावांचा जीव भांड्यात पडला, कारण त्यांनी अगोदरच आईसाहेबांची तशी अनुमती मिळवली होती. 4 ऑक्टोबरचा दिवस उजाडला. साहेबांच्या प्रवासाची तयारी झाली होती. घरी येऊन त्यांनी सर्व कुटुंबियांचा निरोप घेतला. त्यांच्या रामूला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. प्रकृती जपण्यास न विसरता बजावलं. अनेक कार्यकर्ते आणि सहकारी दामोदर हॉलजवळच्या कार्यालयासमोर साहेबांची वाट पाहत होते. आईसाहेब दामोदर हॉलपर्यंत साहेबांना निरोप देण्यासाठी आल्या. आता पुढील किमान 5 महिने यजमान दूरदेशी असणार. ना भेट ना बोलणं. समाजासाठी तिला हे सारं सोसायचं होतं. साहेब त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसह बंदराकडे निघाले. डॉक्टर साहेब व्हायसरॉय ऑफ इंडिया या आलिशान बोटीने लंडनला रवाना झाले. भारतातील त्यांच्या गरीब समाजाचे दुःख जगाच्या वेशीला टांगण्यासाठी, त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. डॉक्टर साहेबांच्या बोटीने समुद्र किनारा सोडला. ती पाणी कापीत लंडनच्या दिशेने धावू लागली. अथांग जलसागराच्या पृष्ठतलावरून अफाट ज्ञानसागराचा दीर्घ प्रवास सुरू झाला. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.